हळदी रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. थोडासा एपिसोड उशिरा आला आहे, पण ह्या एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की इकडे आता कृष्णाने बाळजाची चांगलीच वाट लावलेली असते. शेवटी कृष्णाने नाही नाही म्हणता बाळजाला मोलकरीण बनून सोडवलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या एपिसोडमध्ये पाहायचंय, जाणून घ्यायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि त्याचबरोबर बाळजाची काय अवस्था झाली, बाळजाला दिलेली शिक्षा योग्य आहे का, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता प्रेक्षकांनो, कृष्णा ही आता इकडे सरपंचपदी तिची निवड झालेली असते. त्यामुळे आता गावातील चिल्लर पार्टी, त्याचबरोबर भक्ती, हे सगळेजण आनंदात असतात आणि त्याचमुळे आता इकडे गाणे लावून ती लोक नाचत असतात. जेव्हा ही गोष्ट इथे आता ह्या दोघांच्याही कानावर पडते आणि दोघांच्याही कानावर पडल्याबरोबर आता कृष्णा आणि त्याचबरोबर इथे दुष्यंत हे दोघेही जण बाहेर येतात आणि विचारत असतात, अरे तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे आणि तुम्ही काय करताय हे सगळं. त्याच वेळेला आता इकडे भक्ती म्हणत असते, अगं काय करताय म्हणजे डान्स करतायत आणि तुला नाही का नाचायचं, आणि तू वेडी आहेस का, तुझ्या गोष्ट लक्षात येते का, तू आता इथे सरपंच झालीस ना. तेव्हा एक छोटा मुलगा म्हणत असतो, हो हो कृष्णाताई, आपण जेव्हा मॅच जिंकायचो तेव्हा तू कशी नाचायचीस, तेव्हा तू काय काय करायचीस, ह्या गोष्टी तुझ्या लक्षात नाही आहेत का, मग आत्ता तसं नाचायचं नाही आहे का, त्या गोष्टी इथे करायच्या नाही आहेत का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता नाही नाही मी नाही नाचत आहे असं सुद्धा ते लोक म्हणत असतात. आणि त्यावेळेला आता इकडे आपण पाहतो की दुष्यंत म्हणत असतो, का नाही नाचायचं, नाचायला तर पाहिजेच ना, चल नाचूयात, असं म्हणून आता लगेचच इकडे ते लोक सुद्धा नाचायला सुरुवात करतात. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण डान्स करत असतात. त्याच वेळेला आता आपण इकडे पाहतो की गावामध्ये आमदाराची गाडी आलेली असते आणि आमदाराची गाडी आल्यानंतर जे काही गावकरी आहेत ना, त्या गावकऱ्यांनी इथे ह्या आमदाराच्या गाडीला बोलावून घेतलेलं असतं. आणि आमदाराच्या गाडीला गावकऱ्यांनी बोलावून घेतल्यानंतर आता आमदार म्हणत असतात, काय चाललंय तुम्हा लोकांचं. त्याच वेळेला आता इकडे हे लोक म्हणत असतात, आमचं काय चाललंय हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्याहूनही सगळ्यात जास्त महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आम्ही ह्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बाळजाने आत्तापर्यंत बरेच काही कटकारस्थानं केलेत, बरेच काही कारनामे केलेत, पण आता बाळजाला एवढ्या सहजासहजी सोडणं आम्हाला तरी जमणार नाही. आणि त्यामुळे आता आमदार साहेब, तुमची परवानगी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं नाही, तर फक्त आणि फक्त इथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि तुमच्या कानावर ही गोष्ट घालत आहोत की बाळजाचा आता इकडे जे काही करायचं आहे ते आम्ही इथे करणारच आहोत, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की आमदार म्हणत असतात, हे बघा असं करू नका, असं करू नका. आणि तेव्हा आमदारच आता घाबरून तिथून निघून जाण्याचं काम करतात. आता आमदार तर तिथून निघून जातात प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आता हे लोक मैनावती, त्याचबरोबर जयकांत आणि त्याचबरोबर इथे दलपत हे सगळेजण पाहतच असतात. आता वेळ असते ती म्हणजेच की इकडे समर जो आहे तो इथे चणे फुटाणे खात बसलेला असतो. हा तर बेवडाच आहे बरं का हो प्रेक्षकांनो, माहिती नव्हतं, पण आता मग ते मी सुद्धा हा दारू पित असतो. आणि अनुसया आता तिथे येते आणि म्हणत असते, अरे काय हे समर, हे बघ अजून आपल्याला न्याय मिळाला नाही, तर मग तू अशी दारू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का पितोयस, हे सगळं काही करण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आहे असं कसं म्हणतेस तू, हे बघ सगळ्यात महत्त्वाची गरज तर तीच आहे, तुझ्या गोष्ट लक्षात येत नाही आहे का, म्हणजे बघ ना आता त्या बाळजाचा निकाल लावायला गावकरी इथे गेलेले आहेत, गावकरी पेटून उठलेले आहेत. तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावकरी आता काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या बाळजाचा निकाल लावणारच आहेत आणि तू अजिबात काळजी करू नकोस. आज मात्र बाळजाचं काहीच खरं नसणार आहे, तीच गोष्ट मी तुला सांगतोय. तेव्हा लगेच आता अनुसया म्हणत असते, पण मग
काय करणार आहेत गावकरी. आणि तेव्हा आत्ताच एका गावातल्या माणसाचा फोन आला होता. ती लोक बाळजाचा आता इकडे सोक्षमोक्ष आणि त्याचबरोबर तिचं जगणं हराम करायला निघालेले आहेत. ते तिला काही जरी केलं ना तरी सुद्धा इथे जिवंत ठेवणार नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आणि त्याच वेळेला हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता अनुसयाला मात्र फारच जास्त आनंद इथे होत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे अनुसया म्हणत असते, बाळजा बाळजा खरी मजा तुझी आता येणार आहे. आता बघ, एकदा का हे सगळं काही झालं ना तर मग माझा पोरगा कसा त्या घरचा मालक होतोय आणि मी मालकीन होते हेच मला सुद्धा बघायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही गावकरी आहेत ते आता इकडे बाळजाच्या घरामध्ये शिरत असतात. आणि त्याच वेळेला मैनावती आणि हे तिघेही जण गाडीमध्ये बघत असतात. हे लोक बाळजाच्या नावाने आरडाओरडा करत असतात. आता बाळजाच्या नावाने आरडाओरडा करत असताना आपण पाहतो की इकडे बाळजा बाहेर आहे. बाळजा तुला आम्ही जिवंत सोडणार नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझा आम्ही अंत करणारच आहोत, असं आता इकडे ती लोक बोलतात. इकडे दुष्यंत आणि त्याचसोबत कृष्णा ह्या दोघांचाही आता डान्स इथे सुरू असतो. छान डान्स करत असतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पूजा ही झोपलेली असते. आणि जेव्हा पूजा झोपलेली असते अगदी त्याच वेळेला आता सावित्री तिथे येते. आणि सावित्री तिथे आल्याबरोबर रडायला लागते, ओरडायला लागते आणि म्हणत असते, उठ ग उठ ग, उठ पूजे उठ पूजे. तेव्हा ती म्हणत असते, अगं काय झाले, अशी का उठवायला लागलेली आहेस, अशी जोराजोरात का आणि कशामुळे ओरडते, सगळं काही ठीक आहे ना. त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही बाई नाही, काही ठीक नाही आहे, आता काय करायचं ना काही कळत नाही आहे. त्या बाळजासारख्या त्या बाईला कृष्णनं इकडे शह दिलाय आणि बाळजासारख्या बाईला कृष्णेने शह दिल्यानंतर आपली काय अवस्था राहणार आहे, आपली अवस्था आता खूपच जास्त बेकार होणार आहे. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही म्हणजे नाही समजलं तुला काय म्हणायचंय. तर ती म्हणत असते, अगं त्या कृष्णेनं बाळजाला हरवलंय आणि बाळजाला हरवून ती आता इकडे सरपंच झाली आहे. तर मग आपली काय गोष्ट आहे, तुला एक गोष्ट लक्षात येते का, आपण तिला फार त्रास दिलाय आणि आपण एवढा त्रास दिल्यानंतर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, की हे बघ आपलं सुद्धा ती आता काय करेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. आणि त्याचमुळे मी तुला सांगते, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला सुद्धा आता इकडे पळून गेलंच पाहिजे, असा आता इकडे ती विचार करत असते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्याबरोबर आता पूजा म्हणत असते, पण कोणी काय केलेलं आहे मला तर कळतच नाही. त्या कृष्णीचं एवढं नशीब कसं काय एवढं हे झालेलं आहे, तीच गोष्ट मला इथे समजत नाही आहे. आणि मला एक गोष्ट पण कळत नाही आहे, ती थर्ड क्लास कृष्णी आणि त्याचबरोबर हा दुष्यंत तिला साथ देतोय, काय बोलायचं आणि काय नाही त्याच गोष्टी इथे समजत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला सावित्री म्हणत असते, तेच तर आता तर काय करावं ना तेच कळत नाही. मी तर काय म्हणते पूजे, आपण सुद्धा तिला म्हणजे मी आणि तू आपण दोघींनी सुद्धा तिला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपण सुद्धा इथे राहायला नको, आपण सुद्धा हे गाव सोडून निघून जाऊया, नाहीतर उगाचच आपल्यावर सुद्धा तिची इकडे सावली पडायची आणि नजर जायची, उगाचच नाही त्या गोष्टी इथे व्हायच्या. तेव्हा आता इकडे प्रत्येक वेळी ती कशी येते मध्ये आणि प्रत्येक वेळी ती जिंकत चाललेली आहे आणि जिंकत तर चाललेलीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दुष्यंत प्रत्येक वेळी येतो आणि प्रत्येक वेळी दुष्यंत मध्ये आल्यानंतर इकडे तो तिला प्रत्येक वेळी वाचवण्याचं काम करतो आणि त्या दुष्यंतमुळेच ती इकडे जिंकत चाललेली आहे, हे सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो आता जयकांत म्हणत असतो, बाप रे बाप, हे गावकरी तर पेटूनच उठलेत, आता घरापर्यंत जाऊन पोचलेत, ही गोष्ट काकीसाहेबाला फोन करून सांगायला पाहिजे. म्हणून तो लगेच आता बाळजाला कॉल करतो आणि बाळजाला म्हणत असतो, काकीसाहेब अहो तुमच्या जीवावर गावकरी उठले आहेत, आत्ता दारामध्ये मशाली घेऊन आले आहेत आणि आमदाराची सुद्धा त्यांनी भेट घेतली, आमदारसुद्धा त्या लोकांना थांबवू शकलेले नाहीत. काकीसाहेब तुमच्या जीवाला धोका आहे, काही करा पण तुम्ही तिथून पळ काढा, असं
सुद्धा आता जयकांत म्हणत असतो आणि दारामध्ये ती लोक आलेली आहेत असं म्हटल्याबरोबर बाळजाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातामध्ये असलेला फोन गळूनच खाली पडतो. इकडे आता तो म्हणत असतो, काकी साहेब ऐकताय ना? अहो काकी साहेब, काय झालं काकी साहेबाला? काकी साहेब ऐकताय ना? पण तोपर्यंत आता बाळजाला धक्का बसलेला असतो आणि बाळजाला धक्का बसल्यानंतर ती आता त्याच गोष्टीचा विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे बाळजा आता खूप घाबरलेली असते. तिला समजत नसतं नेमकं काय करावं आणि काय नाही म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता दलपत म्हणत असतो, काय झालं रे? काय म्हटली बाळजा? त्यावर तो म्हणत असतो, नाही, त्या काहीच नाही म्हणाल्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तर सरळ सरळ फोनच कट केला वाटतं. आता काय करायचं? दुसऱ्या बाजूला हा डान्स हा सुरूच असतो आणि डान्स सुरू असताना आता भक्ती म्हणत असते, बघितलंस का कृष्णे, तुझ्या सोबतीला हा माणूस खंबीरपणे सगळ्यांच्या विरोधात जाऊन उभा राहणारा माणूस आहे. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतेस, खरंच बोलतेस तू. हा माणूस सगळ्यांच्या विरोधात जाऊन उभा राहणाराच आहे. प्रत्येक वेळी ह्या माणसाने मला साथ दिलेलीच आहे आणि तो देत आहे. तुला माहिती आहे का, हे बघ, मी ही जी काही निवडणूक जिंकलेली आहे ना, ती फक्त आणि फक्त ह्या माणसामुळे जिंकलेली आहे. ह्या माणसाचे अगदी मनापासून आभार मानायला हवेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता भक्ती म्हणत असते, हो कृष्णे, अगदी बरोबर बोलतेस. तेव्हा कृष्णी म्हणत असते, अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का भक्ते? हा माणूस त्यांच्या माणसाच्या विरोधात गेलाय. मला नाही कळत काय चूक काय बरोबर. एवढी मी सरपंच झाले ना, पण तरीसुद्धा मला त्यातलं काहीच माहिती नाही. पण हा जर माणूस नसताना तरीसुद्धा मी सरपंच झालेच नसते. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या माणसाला कृष्णे कधीच दुखावू नकोस. हा माणूस फक्त आणि फक्त तुझा आहे आणि त्याचबरोबर हा माणूस स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन तुझी साथ दिली आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हो भक्ते, तू बोलायलीस ना ते अगदी बरोबर आहे. तू म्हणतेस ना त्या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आता कृष्णाला आनंद झालेला असतो. दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, इथे आता बाळजा ही बाहेर येते आणि बाळजा बाहेर आल्यानंतर समोर आलेल्या त्या माणसांना पाहत असते आणि समोर आलेल्या त्या सर्व माणसांना पाहिल्यानंतर ती म्हणत असते, जर तुम्ही माझ्याजवळ आलात, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्यात ना, तर बघा मी काय करते ते तुम्हाला तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते. काही जरी झालं ना तरी तुम्ही माझ्याजवळ यायचं नाही आणि तुम्ही जर माझ्याजवळ आलात ना तर मी तुमचा जीव घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यापासून लांब व्हा म्हणते मी तुम्हाला, असं म्हणून ती आता लगेचच तिथे असलेल्या कुंड्या आणि ते सगळं काही तोडफोड करण्याचं काम करत असते. आता तोडफोड करत असताना त्या बायका लगेचच तिचा हात पकडतात आणि त्या बायका तिचा हात पकडल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ते गावकरी पेटून उठलेले असतात आणि ते म्हणत असतात, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही तुला माफ करणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, आता आम्ही तुझी कशी मस्ती जिरवते तेच तू बघ, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा बाळजा म्हणत असते, काय करणार आहात तुम्ही? बोला ना, काय करणार आहात तुम्ही? काहीच करू शकत नाही. आणि तेव्हा लगेच आता ते लोक तिला धरतात आणि धरल्यानंतर इकडे एक खुर्ची घेतात आणि खुर्ची घेऊनच आता ते त्या खुर्चीवरती तिला बसवण्याचं काम करत असतात. आता खुर्चीवर बसवण्याचं काम केल्यानंतर तिला पूर्ण बांधून वगैरे टाकत असतात आणि पूर्ण बांधून वगैरे टाकल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच बाळजा आरडाओरडा करायला सुरुवात करते. बाळजा आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर ती लोक म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं काही? आणि त्याच वेळेला, नाही, मला पेटू नका, मला सोडा, मी काही नाही केलं, मला माफ करा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा गावकरी म्हणत असतात, नाही, आत्तापर्यंत गावातल्या लोकांना खूप त्रास दिलायस, आत्तापर्यंत गावकऱ्यांना फार छळलंयस, गावकऱ्यांसोबत एवढ्या गोष्टी केलेल्या आहेस ना, त्यामुळे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आम्ही तुला माफ कधीच करणार नाही आहोत, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णा हे दोघेही जण आलेले असतात आणि त्याचबरोबर हे दोघेही जण आल्यानंतर आता इकडे हे सगळं काय आहे असं सुद्धा इथे ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर आता कृष्णा म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही मला ह्या गावाची एक लीडर म्हणून निवडून दिले, सरपंच म्हणून निवडून दिलेला आहे, तर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुम्हाला असं वाटत नाही आहे का की ह्या बाईचा न्याय निवाडा आणि हे सगळं जे काही करायचं आहे ते मी करेल म्हणून? मग तुम्ही असं का करायला लागलेला आहात? कायदा तुम्ही हातामध्ये का घ्यायला लागलेला आहात? अख्ख्या देशाचा कारभार आणि ते सगळं तुम्ही पाहणार आहात
आहात का? हे बघा, असं अजिबातच वागू नका. आणि त्याचबरोबर जे काही करायचं आहे ना ते मी करेल ना. माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? उद्यापासून माझा सरपंच पदाचा पहिला दिवस आहे आणि उद्याचा आता जे काही करायचं आहे, जे काही न्यायनिवाडा करायचा आहे तो आपण उद्यापासूनच करूया ना. तुम्ही आत्ताच हा कायदा आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे हातात घेताय, असं सुद्धा आता इकडे कृष्णा बोलत असते. आता कृष्णा हे सगळं काही बोलत असताना जे काही ती लोकं आहेत ती मात्र तिथून निघून जातात. हातामध्ये असलेल्या त्या मशाली आणि ते सगळं काही फेकून देतात आणि फेकून दिल्यानंतर ती लोक तिथून निघून जातात. त्याचबरोबर आता इकडे कृष्णा म्हणत असते, बघितलं का बाळजाबाई, खरं तर आत्ता आम्ही आले नसते ना तर त्या लोकांनी काय केलं असतं ही गोष्ट सुद्धा आम्ही तुम्हाला काही वेगळी आणि नव्याने सांगायला नकोय. येते का तुमच्या ध्यानात? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या मात्र तुमचा न्यायनिवाडा होणारच आहे, असं सुद्धा आता इकडे कृष्णा बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यावर कृष्णा मात्र तिथून निघून जाते. आता कृष्णा तर तिथून निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर ज्या काही मशाली आहेत त्या जमिनीवर पडलेल्या असतात आणि सोबतच आता बाळजा आहे त्याच ठिकाणी इथे असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आढळराव हे लवकरच कृष्णाकडे आवरून गेलेले असतात आणि जेव्हा ते कृष्णाकडे जातात तेव्हा मात्र सर्वजण त्यांना म्हणत असतात की खरं पाहायला गेलं तर ना तुम्ही इथे कृष्णाला अशा पद्धतीने सपोर्ट कराल ही गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती. त्याच वेळेला आढळराव म्हणत असतात, अरे असं कसं बोलायला लागले असं तुम्ही? हे बघा, कृष्णा माझी सून नंतर आणि अगोदर ती माझी लेक आहे आणि लेकीला मी मदत करणार नाही ही गोष्ट कशी काय शक्य होणार आहे? ती माझी लेक आहे आणि मला तिला मदत करावीच लागणार आहे ना, असं सुद्धा आता इथे आढळराव बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की गावकरी सगळेजण जमा झालेले असतात आणि सगळे गावकरी जमा झाल्यानंतर आता कृष्णाच्या नावाचा जय जयकार आणि ते सर्व काही इथे सुरू असतं. कृष्णा मात्र फार जास्त आनंदात असते आणि त्याचबरोबर इकडे आता रांगडे पाटील म्हणजेच आढळराव म्हणत असतात, कृष्णे आता तुला न्यायनिवाडा करायचा आहे आणि त्याचबरोबर आता मी तुला एक आशीर्वाद देतो, तो म्हणजेच की ह्या गावचा विकास करण्याची देव तुला ताकद देव आणि त्याचबरोबर तू सुद्धा अक्षरशः जोमानेच इथे कामाला लागशील ही सुद्धा पूर्ण खात्री आहे मला. तू ह्या सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा आणि ते सगळं काही व्यवस्थित करशील, असं सुद्धा आता इकडे आढळराव बोलत असतात. त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, आबा तुमचा आशीर्वाद आहे ना? तेव्हा ते म्हणत असतात, अगं आशीर्वाद आहे ना असं काय विचारतेस? कायमच माझा तुला कायमच आशीर्वाद असणार आहे. काही जरी झालं तरी सुद्धा, जग इकडचं तिकडं झालं तरी सुद्धा माझा आशीर्वाद हा माझ्या लेकीला नेहमीच असणार आहे, असं सुद्धा ते आता बोलत असतात. तेव्हा आता तुला एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की काही झालं तरी आता त्या बाळजाचा न्यायनिवाडा करायचा आहे. तेव्हा लगेच आता इकडे कृष्णाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन आल्यानंतर जो काही दुष्यंत आहे तो दुष्यंत इथे तिला आधार देण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो, हे बघ कृष्णा, अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी असणार आहे. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता आढळरावांना सुद्धा दुष्यंतचा अभिमान वाटत असतो की किती नाही म्हटलं तरी हे पोरगं जे आहे ना ते खऱ्याच्या पाठीशीच उभा राहिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना आता त्याचा फार जास्त आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता कृष्णा म्हणत असते, आता मी गावाचं कामकाज सुरू करण्याआधी तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे आणि तो म्हणजेच की आत्तापर्यंत ह्या बाळजाबाईने खूप काही गोष्टी ह्या गावाला खूप काही केलेलं आहे, गावासोबत खूप घाण करून ठेवलेली आहे. जे काही इथे अनुसया आहेत ना त्या अनुसयांना मारलेलं आहे ह्यांनी, पण त्यांचं नशीब म्हणून त्या वाचलेल्या आहेत आणि त्याचमुळे आज ह्यांनी केलेली घाण ह्या स्वतः साफ करणार आहेत. गावामध्ये एवढी घाण केलेली आहे, त्याचबरोबर इकडे बऱ्याच जणांच्या लोकांच्या आयुष्यात घाण केलेली आहे, ती सगळी घाण आज त्या स्वतः साफ करणार आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्या हातामध्ये हा खराटा देत आहे आणि यांची शिक्षा म्हणून त्यांना पूर्ण हे गाव साफ करायला मी लावत आहे, असं आता इकडे कृष्णा म्हणत असते. आता बाळजा मनामध्ये विचार करू लागते की नाही, आता जर कृष्णेच्या विरोधात गेलं तर हे काही जमणार नाही, कारण आता जर हिच्या विरोधात जाऊन मी ही शिक्षा नाही घेतली तर मग मी गावाच्या नजरेतून पडेल आणि त्याचबरोबर ह्या गावामध्ये सुद्धा राहणं माझं मुश्किल होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच
त्याचमुळे आता इकडे जी काही बाळजा आहे ती एक खूप मोठा निर्णय घेते आणि तो निर्णय म्हणजेच की ठीक आहे, तू दिलेली शिक्षा मला मान्य आहे आणि हे गाव झाडण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी मी तयार आहे असं ती म्हणते. आणि त्यानंतर जो काही खराटा आहे तो हातामध्ये घेते आणि खराटा हातामध्ये घेऊन आता पूर्ण गाव स्वच्छ करायला ती लागलेली असते. आता इकडे बाळजाला मध्येच तहान लागते. काही बायका येतात आणि बायका तिच्यावर हसण्याचं काम करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, बाळजाला दिलेली ही शिक्षा तुम्हाला कशी वाटते? योग्य का आणखी काही वेगळी शिक्षा द्यायला पाहिजे होती? कमेंट